ओम नमः शिवाय। महाशिवरात्री आज शिवशंकर सर्वासवी विश्वाचा निर्माता असल्यानं शंकर पार्वती हेच सर्व सृष्टीचे निर्माते तारक मारक असल्यामुळं स्मशानात राहतात आणि मानवी जीवनाला लागणाऱ्या सर्व सुविधा संसाराच्या अडचणी निर्माण करण्यासाठी पुढे लागणारे सगळे देव त्यांनीच निर्माण केलेले आहेत। शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे सिद्धर स्वामींनी 1640 मध्ये लिहिलेला आहे। 1 ते 14 अध्यायाचा तो ग्रंथ आहे। पहिल्या 4 अध्यायामध्ये मृगाच्या रूपात दुष्टवृत्तीचा विचार शिकाऱ्याचा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। 13व्या अध्यायात कार्तिकीचा जन्म सांगितलेला आहे। 11व्या अध्यायात वेशाचा उद्धार केलेला आहे। 12व्या अध्यायामध्ये भस्मासुराचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि 14 अध्यायाचा तो ग्रंथ असल्यामुळं 14वा अध्याय तो मी आपल्याला 5 मिनिटात या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिरात आलेलो आहे। हे माझं आजोळ आहे सदमतवाडी आणि इथं मी 3-4 वेळाची प्रयोजन करून गेलोय। योगायोगाने आता आलो। संयोजक म्हणाले बोला 5 मिनिटं काय जमलं तर मी म्हणून तुम्हाला एक अध्याय सांगतो। हा शिवलीला अमृतामधला 14वा शेवटचा अध्याय असा आहे की श्री शंकरानं सगळ्यांची परीक्षा घेतलेली आहे आणि इथं सुद्धा आपला भक्त एक सुंदर राजा चिलया हा त्याचा मुलगा, चामुंडा ही त्याची बायको आणि श्रेयाळ हा राजा एक सतोशील राजा। पृथ्वीवरती त्याचं अस्तित्व फार दानधर्मानं प्रफुल्लित झालेलं असल्यामुळं परमावधी सौंदर्य आणि जगाच्या सृष्टीला लागणारा संसाराचा सर्व उद्दिष्ट तो राजा पुरवत होता। म्हणून शंकराने त्याच्या घरात वास्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि शंकराने त्या घरात आगमन केलं। शंकर त्या ठिकाणी शिवशंकर आले आणि त्या घरात आल्याबरोबर चामुंडाने त्यांचा सन्मान केला। चिलया हा त्यांचा लहान भाऊ नुकताच जन्माला आला होता आणि श्रेयाळ बा शंकराच्या भक्तीपोटी देवा आमच्या घरी आले। देवा काय आतुरतेनं तुम्हाला पाहिजे ते मागा म्हटल्यानंतर अरे मला तू भिक्षाच वाढणार आहेस तर मला भिक्षाच पाहिजे, कोणी वेगळी भिक्षा घेणार आहे मागा तरी तुम्ही मी देतो असं तो भक्त जेव्हा म्हणाला तेव्हा शंकर म्हणाले मला मांसाहाराचं जेवण पाहिजे आणि ते तू आणि देतो म्हणले। मी माझं मांस खाणार की माझ्या बायकोचं? चिलया आणि श्रेयाळ राजा समोर आले ते म्हणले तुम्ही दोघंही बाजूला जावा, मला चिलया तुमच्या मुलग्याचं मांस खायचं। आणि ती सत्वपरीक्षा होती त्यांची आणि लगेच चिलया पण बाहेर खेळायला गेला होता। आईचा आतुरतेनं आत्मा तळमळत होता चामुंडाचा, पण तिनं देव आपल्या भक्तीपोटीचं आलेले आहे ही आपली काही ती सत्वपरीक्षा असेल आणि हो म्हटली आणि चिलयाला बोलवून घेतलं आणि बाळाला सांगितलं हे असं होणार आहे आणि आता तुला इथं मारला गेल्यानंतर तुझं माव शंकर खाणार आहे आणि तुला अरे मग आई बरंच झालं माझा उद्धार झाला म्हटला चिलया आणि मला ते आनंदच होईल आवडेलच कर मला काप आणि त्यानं माझं मांस शिजून घाल आणि त्या पद्धतीनं चिलयाही तयार झाला आणि शंकर महाराजांना चिलयाला त्याची आई चांगूड आतमध्ये घेऊन गेली आणि त्याला मारलं। त्याचं मुंडकं मात्र तिनं बाजूला लपवून ठेवलं, बाकी शिजवलं आणि शंकर आणि सगळी पंगत जेवायला बसली आणि त्यानंतर त्या ठिकाणी शंकर म्हणाले अरे तू मुंडकं ठेवलंयस, तुझं हे मुंडकं ठेवलंयस आणि नुसतं शिर मला वाढल्यास, तुझा अजून मोह संसाराचा सुटलेला नाही, माया सुटलेली नाही, मोह माया आसक्तीत तू अडकलेली आहेस, भक्ती नुसती वरवर करतेस, भक्तीचं खरं प्रेम तुझ्यात मला दिसत नाही। तेव्हा मला ते मुंडकं सुद्धा आणून वाढ आणि ते माझ्या समोरचेच आणि मुसळानं ते मुंडकं चेचून परत शिजून त्यात घातलं आणि त्यात शिजवलं आणि त्याला निवत वाढला आणि तुम्ही पण माझ्याबरोबर जेवायला बसा म्हटले शंकर महाराज। चिलया बाळाला शिजवलेलं खायला आई बाप आणि शंकर बसले पंक्तीला आणि शंकरच महाराज म्हणाले अरे तुझा मुलगा कुठं आहे? श्रेयाळ राजाला तुझ्या मुलग्याला बोलव। अरे बाबा आत्ताच तुम्ही सांगितलं असं तो हात तरी मार त्याला आणि चिलया ये रे जेवायला म्हटले आणि चिलया बाळ नाचतच जेवायला आला आणि ज्याचा आपण मऊ शिजवलं तो कुठं गेला? ही भक्तीचा महिमा श्रेष्ठ आहे। त्या माता पित्यांची, श्रेयाळ राजाची, चांगुंडा आईची, श्री शंकरावरची भक्ती श्रेष्ठ असल्यामुळं त्यांचा बाळ त्यांना मिळाला। ती फक्त सत्व परीक्षा होती त्या संसारातली त्यांची। हा शंकर महाराज अशा अनेक परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचा उद्धार करतो। जगातल्या 11 अब्ज लोकांना 2 वेळ जेवण 8 तास शांत झोप लागेल अशी कृपा सगळ्यांच्यावर देवा तू कर। तूच सृष्टीचा निर्माता आहेस। ज्यांना जी जबाबदारी दिली त्या माणसाने ती खुर्ची मिळाली, त्या खुर्चीचा प्रामाणिकपणा ठेवून जनसेवार्थ कलियुगात काम करावं ही इच्छा आहे। तू तरी कलेलाच निर्माण करून खाली पाठवलेला आहेस। कली डोक्यावर आणि पैशावर बसलेला आहे। आता पैसा असल्यावरही डोकं फिरतंय आणि नसल्यावरही फिरतंय, त्यामुळे शुद्ध कर्म होत नाही आणि शुद्ध कर्म होण्यासाठी भक्ती हा श्रेष्ठ मार्ग असल्यामुळं
तुझ्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं मला हा भक्तीचा अध्याय 14वा सांगायची संधी मिळाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवाचरण लिंग देवा.